काय सांगा? माझं नाव सखाराम बुधोमोरे. मी प्रदेश सरचिटणीस तसंच कुंभार समाजाचा जिल्हा सचिव आहे. आज आम्ही या ठिकाणी दोडी इथे जी मोठी घटना घडली की त्या ठिकाणी 13 वर्षाच्या मुलीवरती काही दिवसापूर्वी बलात्कार झाला होता. नंतर त्याच गावातल्या सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्या मुलीच्या आजीवरती अत्याचार केला. तिला घरातून उचलून नेलं, तिचे हातपाय बांधले आणि विहिरीत फेकलं आणि त्या कुटुंबावर फार मोठी अवकाळा निर्माण झालेली आहे. तर मी शासनाला अशी नम्र विनंती करणार आहे की त्यांच्यावरती मोठा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे, अशी या समाजातर्फे आणि जळगाव जिल्हा कुंभार समाजातर्फे नम्र विनंती आहे. मी सखाराम मोरे, जिल्हा सचिव आणि प्रदेश सरचिटणीस. काय सांगाल कापडे साहेब, आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे? आज जळगाव जिल्ह्यातील संबंध कुंभार समाज हा आक्रोशाने पेटलेला आहे. मी जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे आणि माझे सर्व पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी आणि सर्व तालुका लेवलचे माझे समाज बांधव इथे उपस्थित आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी गावात जो कुंभार समाजाच्या महिलेवर अत्याचार झाला, त्या अत्याचाराच्या संदर्भात आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत. इतका अमानवी अत्याचार हा आम्ही अल्पसंख्याक आहे. आमचं राज्य शासन दरबारी किंवा मंत्रालय दरबारी कोणी मंत्री किंवा आमदार खासदार नसल्यामुळे आमच्या समाजावर हा अन्याय आणि अत्याचार होत आहे, असा जनमानसात आमचा आक्रोश आहे. संबंध कुंभार समाज या घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या दोषींना पोक्सो अंतर्गत कायद्यामध्ये जास्तीत जास्त सजा मिळावी आणि जे फरार आरोपी आहे त्या फरार आरोपींना मदत करणाऱ्या तिथल्या पोलीस स्टेशनचे PI असतील, API असतील यांना त्वरित निलंबित करावं आणि या घटनेचा आम्ही पूर्ण जिल्ह्यामार्फत तीव्र निषेध करत आहोत. अशी घटना कुठल्याही समाजावर किंवा असा अन्याय कोणावरही घडू नये अशी आमची धारणा आहे की आज ते राज्य शासन आहे, मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं जे राज्य शासन आहे, या देवाभाऊंच्या कार्यकाळात प्रशासन आणि कायदा हा कधी डगमगणार नाही याची आम्हाला विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना न्याय मिळावा म्हणून आज कलेक्टरांद्वारे निवेदन इथे सादर केलेलं आहे. तुमचं नाव आणि पद? चंद्रशेखर कापडे, कुंभार सामाजिक संस्था, जळगाव जिल्हाध्यक्ष.